नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आता ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना कोंबड्यांना जास्ती उष्णतेमुळे आहे ना खूप त्रास होतो। तर त्याच्यामुळे आहे ना त्यांना मी आज आहे ना हे ओआरएस देणार आहे। तर आठवड्यातून 2 दिवस आहे ना आपल्याला हे ओआरएस द्यायचे आणि आठवड्यातून त्याच्यानंतर 2 दिवस कॅल्शियमची पावडर पण द्यायची। मग जेणेकरून की ना काय होतं ह्या ओआरएस मुळे जी उन्हाळ्यात त्यांना जो त्रास होतो ना त्याच्यामुळे ते पातळ संडास करतात, त्याचं पण प्रमाण याच्यात कमी होतं आणि उष्णता पण कमी होती ह्या ओआरएस मुळे। आणि दुसरं म्हणजे कॅल्शियम पावडर पण आपल्याला दुसऱ्या आठवड्यात का द्यायची आहे का तर जे उन्हाळ्यामध्ये त्यांची जी प्रतिकारशक्ती कमी झालेली असती ना त्याच्यामुळे त्यांना ती कॅल्शियम पावडर दिली की त्यांची ती प्रतिकारशक्ती पण त्याच्याने वाढती। त्याच्यामुळे कॅल्शियमची पावडर द्यायची आपल्याला दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 दिवस, आठवड्यातून 2 दिवस। आता ह्या उन्हाळ्यामध्ये हा आहे ना नित्यनेमानेच हा प्रयोग केला तरच आपल्या पक्ष्यांना म्हणजे त्यांची मरतूक कमी होईल। नाहीतर काय होतं ह्या उन्हाळ्यामध्ये जास्ती उष्णता आहे ना त्यांना सहन होत नाही। आपली तरी घामावाटे दूर जाते पण त्यांचं तसं नाहीये। आणि काय होतं की ती पाणी जास्ती करून येत ना ह्या नॉर्मल पाणी पित नाही, त्याच्यामुळे आहे ना की हे ओआरएसचं पाणी किंवा आपण ताकाचं पाणी किंवा कॅल्शियमचं पावडरचं पाणी जर दिलं तर त्यांच्या आहे ना शरीरामध्ये आहे ना उष्णता कमी होते। तर आपण आहे ना हे पण आहे ना कॅल्शियमची लिक्विड आणलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला आहे ना आठवड्यातून आहे ना 3 दिवस द्यायचंय कंटिन्यू, हे पण आणि हे पण दोन्ही पण। तर मी आता देणार आहे पिल्लांसाठी चांगलं आहे हे ओआरएसचं पाणी। तर आपल्याला आहे ना हे 1 लिटर मध्ये आहे ना 4 मिलीग्रॅम द्यायचंय। तर असं आहे ना 10 लिटर पाण्यामध्ये आहे ना 40 मिलीग्रॅम। तर आपल्याला मी 7 लिटर पाणी घेतलेले आहे त्याच्यामुळे ही आहे ना पुडी आहे ना 20 ग्रॅमचीच आहे, तर ती मी टाकणार आहे संपूर्ण। आणि हे लिक्विड आहे ना हे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे आहे ना त्यांच्या आहे ना शरीरात कॅल्शियम प्रमाण जास्ती वाढतं आणि अंडी उत्पादनाला पण ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना फरक पडतो। कारण उन्हाळ्यामध्ये अंडी आहेत ना कोंबड्या कमी घालतात, सारख्या खूड पण येतात, तर ते खूडचं पण प्रमाण कमी होतं आणि ह्याच्यामुळे आहे ना त्यांच्या शरीरात कॅल्शियम पण वाढतो आणि आपल्याला अंडी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते, म्हणून हे पण त्याच्याबरोबर द्यायचं आपल्याला। तर हे आहे ना 7 लिटर पाण्यामध्ये आहे ना मी 2 झाकणं टाकणार आहे। तर 1 लिटर मध्ये आहे ना हे 1 झाकण टाकायचं, हे प्रमाण आहे त्याचं, ह्याच्याने काही इफेक्ट होत नाही।
आपल्या पिल्लांची काळजी घेतली पाहिजे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।